आणि आता उर्वरित जिल्ह्यांच्या आपण टॉप 9 बातम्या बघूयात। कोल्हापूर तिरुपती विमान सेवा आजपासून पुन्हा सुरू होते। आठवड्यापासून आता 3 दिवस विमान सेवा उपलब्ध असेल। स्टार एअरकडून 50 आसन क्षमतेच्या विमानाची सेवा। नांदेडमध्ये आजपासून विमान सेवा सुरू। नांदेडवरून बंगळुरू, दिल्ली आणि जालंधर, हैदराबाद तसंच अहमदाबाद या 5 शहरात विमान सेवा सुरू। नागपूर विभागातील धरणामध्ये 49% पाणीसाठा। 6 जिल्ह्यात 16 मोठे, 42 मध्यम, 335 लघु प्रकल्पात सरासरी 50% पाणीसाठा। साताऱ्यातल्या पाटणमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। अनेक ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात। कलिंगड आंबा पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता। सिंधुदुर्गातील आंबोली परिसरात अवकाळी पावसाची हजेरी। आंबा आणि काजू पिकांवर परिणाम होण्याची शक्यता। इगतपुरीत पाण्याचा प्रश्न गंभीर। शेणवाडीतील 12 वाड्यांमधील स्थानिकांवर झऱ्याचं गढूळ पाणी पिण्याची वेळ आलेली आहे। जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचा पाणीसाठा 76.80%वर। अनेक ठिकाणी पाणी टंचाई सुरू असताना हतनूर धरणाचा जलसाठा समाधानकारक स्थितीत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीमध्ये कुणकेरी गावचा हुडोत्सव संपन्न। हुडोत्सवाला महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक या भागातील हजारो भाविकांची उपस्थिती। परभणी जिल्ह्यात चारा आणि पाणी टंचाईमुळे जनावरांच्या विक्रीत वाढ। खरेदी विक्री होत नसल्यानं आठवडी बाजारातील आर्थिक व्यवहार ठप्प।